नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये रंगलेल्या एका खास सोहळ्याची बातमी. दिल्लीमध्ये काल खासदार सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडलं. या सोहळ्याला नेत्यांसह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते या सोहळ्याला उपस्थित होते. एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रोजच गृहमंत्री अमित शहांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे काल रेवती सुळेंच्या रिसेप्शनला दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली आणि तीही एकाच वेळी. रेवती सुळे आणि सारंग लखानींच्या रिसेप्शनमध्ये जेव्हा अमित शहा मंचावर आले त्यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी मंचासमोरच्या भागात बसले होते. या सोहळ्यावेळी सोनिया गांधी आणि शरद पवार एकमेकांसोबत गप्पा मारतानाही दिसले. त्यामुळे शरद पवारांच्या नातीच्या रिसेप्शनमध्ये दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. तर ही कालच्या रिसेप्शन सोहळ्यामधली दृश्य आहेत. अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. शरद पवार त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला दिसतात. सोनिया गांधी आणि शरद पवार देखील एकमेकांशी गप्पा मारताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ते ज्यांच्यावरती गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं टीका करत आहेत ते गृहमंत्री अमित शहा हे एकाच वेळी या रिसेप्शनमध्ये सहभागी झाले होते. ज्यावेळी अमित शहा मंचावरती गेले त्यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे मंचासमोरच्या भागामध्ये बसलेले होते. त्यामुळे एकीकडे संसदेतलं राजकारण, संसदेतलं वातावरण सातत्यानं तापलेलं आहे. गेले 3 आठवडे झाले. चौथा आठवडा अधिवेशनाचा सुरू झालेला आहे आणि विरोधक अमित शहांच्या निवेदनावरून आक्रमक झालेले आहेत. तर दुसरीकडे रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनच्या सोहळ्यामध्ये ही सगळी नेते मंडळी, ही सगळी दिग्गज मंडळी एकत्र आल्याचं आपण पाहतोय. त्यातच काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तो फोटो देखील समोर आलेला आहे. ही भेट सकाळच्या वेळामध्ये झाली, तर त्यानंतर लगेच संध्याकाळच्या वेळामध्ये सर्वपक्षीय नेते आपल्याला या रिसेप्शन सोहळ्यामध्ये एकत्र पाहायला मिळाले. गौतम अदानींची देखील या सोहळ्याला उपस्थिती असल्याचं आपण पाहिलंय. गौतम अदानी हे गेल्या काही दीड वर्षामध्ये सातत्यानं बारामतीच्या दौऱ्यावरती गेलेले होते. त्यावेळी पवार कुटुंबियांनी गौतम अदानी यांचं स्वागत केलेलं होतं. एकीकडे गौतम अदानींच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारवर टीका करत असतात, तर दुसरीकडे हे खेळीमेळीचं वातावरणही आपल्याला पाहायला मिळालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.